कोणाला चेक करायचं असेल तर करून घ्या, करू शकता. अजिबात दिसत नाही. दिसते का बघा? मग ते चमत्कार शक्य नाही चेक करायचं आणि ह्याच वेळेमध्ये तो खूप असं ते सगळं वातावरण निर्मिती करतो आणि त्याचे माणसं तिथे बसलेले असतात ते बरोबर त्याला ते साधते. श्री रविशंकर सांगणार होते की तुमचं छद्मविज्ञानावरचं झालं ना लेक्चर ते हा प्रयोग करायला हवा होता. ते राहून दे, डिस्क्लोज करू नका आता. नाही, डिस्क्लोज करू नका आता. याचं उत्तर मी नाही सांगत. एक्सप्लेन करणार एकदम सोपं आणि साधं कारण आहे. आपल्या दोन डोळ्यांच्या मध्ये इथे अशी खाजगी जागा आहे गाड्या, त्या गॅपमधून मला खालून सरळ रक्त दिसतात. ते जेव्हा वास घ्यायला जवळ घेतात तेव्हा खाली बघितलं की बरोबर असं करतो, असं करत नाही दिसतात. याच्याबद्दल ब्रेन ऍक्टिव्हेशन म्हणून खूप मोठी फसवणूक केली जाते. अमिताभ बच्चनच्या फोनमध्ये एका करोडपतीमध्ये हे लोक आलेले होते आणि मुलांना हुशार करण्यासाठी 25,000 रुपये 20,000 रुपये घेऊन मुलांचा ब्रेन ऍक्टिव्हेट करून दिला जातो आणि ते ऍक्टिव्हेशन झालंय याची सिद्धता म्हणून हा प्रयोग दाखवला जातो की मुलं आता इतकी हुशार झाली आहे की त्यांच्यासमोर असं पुस्तक ठेवलं जातं आणि ती मुलं ते घडाघडा पुस्तक वाचतात. किंवा नोट ठेवली जाते की कुठली 500ची नोट आहे का 200ची आहे हे कळतं. आता ते कशी वाचतात तर आपण सगळ्यांनी ते लहानपणी आंधळी कोशिंबीर खेळताना केलेलं असतं. आता जे त्यांनी केलं तसंच करून ते करतात खाल्लं बघून. पण त्याला असं म्हटलं जातं ना मिडब्रेन ऍक्टिव्हेट झालं. आता जर आपण फक्त साधं म्हटलं की मिडब्रेन ऍक्टिव्हेट झालं मग याच्याऐवजी इकडं धरून वाचून दाखवलं तर वाचता येत नाही. नॅशनल टेलिव्हिजनवर अमिताभ त्याच्यामध्ये महत्वाची अट अशी असते की मिडब्रेन कोणाचं ऍक्टिव्हेट होतं, जी मुलं 10 ते 12 वर्षाची आहेत त्याच मुलांचं होऊ शकतं. जर त्यांना असं वाटतं की आपण काहीतरी लेट करतो. हे इतकं वाईट आहे त्याच्या पुढे जाऊन वाईट आहे की आई वडील स्वतःच मुलांना खोटं बोलायला शिकवतात. मुलांना कळत नसेल तर त्यांना कळतच असतं पण आई वडील त्यांना रिइन्फोर्स करतात की बघ 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 तुला यायला लागलं आणि मग मुलं जे खोटं बोलत असतात ते स्वतःच्या अंगातली शक्ती म्हणून माझी एक विद्यार्थी पण खोटा बोलतात ना असं स्वतःशी माझी एक विद्यार्थिनी याला त्यांनी जॉईन केला तिला विचारलं डिटेलमध्ये तिने सांगितलं की आम्हाला हे फक्त काही मुलं येऊन करून दाखवतात की आम्ही हा कोर्स केला ऍडव्हान्स केला तेव्हा आम्हाला हे आलं आणि त्याला सांगतात की तुम्ही साधना करायची ते एवढं पटकन येणार नाही. त्याला खूप मोठी साधना ती साधना रोज कंटिन्यू करा मग तुम्हाला एक दिवस ही शक्ती मिळेल. पण तोपर्यंत ते पैसे उकळून देतात आणि त्यांचे प्रयोग सुरू असताना आपण असं कसं सांगणार मी 25,000 रुपयाला याला बनलो म्हणून. हे वेगवेगळे जे करतात ना त्यावेळेस आता जर आपण मध्ये बोलतो विचारतो त्यावेळेस त्यांना बोलायची मध्ये परवानगी नसते. त्यांचे सगळे तिथे माणसं हजर असतात. त्यांचं प्लॅन असते की बिलकुल ते असं प्रश्न विचारणार पण त्यांच्या माणसं तो कोण निर्मल बाबा काही बोलायचं काही सांगायचं त्यांचीच माणसं झाली. आपण त्याला चॅलेंज पण दिलेला पुण्यात आणि नाशिकला 2 ठिकाणी आपण हे करून दाखवलं आणि त्यांना हे चॅलेंज दिलं की एक तर खोलीत अंधार असताना वाचून दाखवलं. लाईट बंद केलं तर वाचता येत नाही आणि मागे धरलं तरी वाचता येत नाही. पण हे म्हणजे हे काय दुनिया चुकती है झुकाने वाला चाहिए असं चाललेलं आहे की सगळ्यांना आपली मुलं हुशार करायची आहेत. त्याच्यामुळे हे गांजलेले आणि त्याच्या मोहात पडलेले आई वडील हे सगळं करतात. आणि भीती अशी असते की आपण जर संशय घेतला तर आपल्याला त्याचा दुष्परिणाम भोगावा लागतो. म्हणजे त्यांची दुश्मनी घालावी मग कुठल्या ना कुठल्या प्रकारे आपल्याला त्रास देते असं म्हणजे प्रेशर मध्ये असतं. आणि ते मला घेऊन सुद्धा ते विचार नाही करते नाही. आणि त्यानंतर प्रयोग आहे सत्यसेवा.
माझ्या हातात आता काही आहे, काही दिसतं तुम्हाला माझ्या हातात? काहीच नाही, माझ्या हात रिकामे आहे की नाही रिकामे? बरोबर आहे, माझ्या हात रिकामे आहे. रेडी 1 2 3 आता मी म्हणतो काय मूव मानवांती करणे मूव आणि विज्ञान म्हणते सब कुछ जीव. कुठं झालं जादू? जर VIP पर्सन गेला त्या दरम्यानला तर सोन्याची चेन दिला आणि जर आपल्यासारखे साधे सामान्य मध्यवर्गीय गरीब लोक गेले तर काय दिला? राग भोगते. म्हणजे तुमच्या स्टेटस प्रमाणे तुमच्या आर्थिक परिस्थितीप्रमाणे तुम्हाला तो ते गिफ्ट केला. श्रीमंत लोकांना सोनं चांदी देणार आणि आता त्यांना सामान्य लोकांना राग होतो. मग हे कसं काय? याचं कारण कोण सांगणार? तसंच असतं, तिथे बनवलीच नसते तुम्हाला विचार करून द्यायचंच नसतं. तुमच्या मेंदूला तुम्ही वापरायचंच नाही, हाच प्रयत्न असतो. तुला विचार करण्याआधी हे जर आणखी तिकडे वातावरण असं असतं, सगळे असे बघत असतात, नमस्कार केलेले असतात, तर ते पूर्णपणे लक्षात नाही जात. पूर्णपणे ते असं त्या बघला पूर्णपणे कॅप्चर केलेलं असतं. मला आता सांगून टाका. बघा हा एक कृत्रिम अंक आहे प्लास्टिकचा, तुला तसा स्किन कलरचा वाटला, त्याच्या आतमध्ये मी ही चेन लपवली आणि दाखवताना स्पीडलेस दाखवणार की मी त्यांना म्हणू शकते की हळू दाखवा. मला त्यांचे ते सेवक वगैरे असतात ना उचलून भेटून घेतलेलं आहे. म्हणजे दहशत असते, दहशत आणि अंधविश्वास हे असं तो घरात दाखवतो. ते स्किन कलर दिसत नाही आणि मग मंत्र मारण्याच्या बहाण्याने किंवा काहीतरी दुसऱ्या बोलण्यात गुंतवून हे इकडे दाखवतात. हात खिशात कळलं? म्हणजे प्रॅक्टिस, सफाईदारपणा आणि हातची सफाई आणि अभिनयाचे वातावरण. तो वेगळ्या रंगाचा बॉल पण एक काढून दाखवा. मला केक नको, मला बॉल पाहिजे. एक आहे असं त्यावेळेस विचारलं जात नाही आणि हे तुम्ही विचारावं यासाठीच हे ट्रेनिंग आहे. ओके, म्हणजे आमचा उद्देश सफल झाला असं म्हणाला. बरोबर, जी गोष्ट काढता येते, जी गोष्ट हातात लपवता येते तीच काढता येते. त्याला सांगितलं की सोन्याची चेन नको, मला एक सायकल काढून दाखव. त्याला 10 रुपयाचं कलिंगड नाही काढताय, कारण कलिंगड लपवणार कुठे ना हातात. आणि हेच पटवण्यासाठी ते नको सांगा अशी छोटी छोटी 1-1 मिनिटाची कथा होती की त्यातून आणखी प्रभावीपणे ते पटतं लोकांना. ती कथा जर सांगितली की लबाड बोलायची पण कथा आहे, तो खूप प्रयत्न करतो